ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मालेगावामध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागणार आहे। तब्बल 17 वर्षांनी विशेष एनआयए कोर्ट या खटल्याचा निकाल देणार आहे। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय निवृत्त, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे 7 जण या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सध्या सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। मालेगावच्या भिक्खू चौकामध्ये झालेल्या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक जण जखमी झाले होते। या खटल्याच्या निकालाकडे सध्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आतापर्यंत आणि त्यापैकी 37 साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली होती। फाइनेंशियल हर तरह की यंत्रणा उसको झेलनी पड़ती है, हर तरह का टॉर्चर। ये पूरे राजकीय तौर पर ये पूरा मामला था और उसको आप में फंसाया गया? राजकीय मामला था, पॉलिटिकल गेम था। और क्या कहेंगे, आज निकाल आ सकता है? इज्जत बरी होंगे। तर आपण पाहिलं तर आम्ही या ठिकाणी निर्दोष मुक्तता आम्हाला मिळेल असं स्पष्टपणे ते म्हटलेले आहेत। तर आतापर्यंत कोर्टामध्ये रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी हे 2 आरोपी दाखल झालेले आहेत। आरोपीच नाही तर काही साक्षीदारांचेही तपास यंत्रणांवरती आरोप आहेत असं आरोपी समीर कुलकर्णी यांनी दरम्यान म्हटलेलं आहे। एकंदरीतच मालेगाव स्फोटांचा तपास करणारे अधिकारी तत्कालीन सरकारच्या दबावाखाली काम करत होते, षडयंत्र रचलं गेलं असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी सुद्धा केलेला आहे। कायदेशीर भाषेमध्ये सन्माननीय न्यायालयाने त्यांना फितूर म्हणून जाहीर केलं, होस्टाईल म्हणून डिक्लेअर केलं, परंतु त्यातील बहुतांशी हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते, कोणी लेमॅन नव्हते, ऑन ड्युटी कर्नल होते। 4-4, 5-5 पानांचं स्टेटमेंट त्यांचं रेकॉर्ड केलेलं आहे असं म्हणून चार्जशीटमध्ये दाखल केलेलं होतं। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा ते सन्माननीय न्यायालयामध्ये आले त्यांनी असं सांगितलं की आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही हे स्टेटमेंट बघितलेलं आहे। काही असे एटीएसचेच अधिकारी होते की त्यांनाच माहिती नाही की आपल्या नावाने स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याला विटनेस नंबर दिले गेलेला आहे। तर फक्त आरोपींचंच अलिगेशन नाहीये, तर या खटल्यातील साक्षीदारांचं सुद्धा तपास यंत्रणेवरती तत्कालीन एटीएस वरती एलिगेशन्स आहेत। त्यांना टॉर्चर केलं, त्यांना हॅरेसमेंट केलं, त्यांना धमकावलं, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्रास दिला म्हणून आज या देशातील दिलीप पाटीदार साक्षीदार आजही जिवंत घरी परत गेलेला नाहीये। याला कोण उत्तरदायी आहे? त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, सरकारच्या दबावाखाली चौकशी करणारे अधिकारी काम करत होते। काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं कशी त्यात गोवली जावी याच्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेस सरकारनं प्रयत्न केला। हे आम्ही नाही म्हणत आहे, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं स्वतःहून बाहेर येऊन सांगितलंय। या काँग्रेस पक्षानं एवढंच नाही तर तुमचा आमचा वंदनीय पूजनीय भगवा ध्वज भगवा, त्या भगव्याला यांनी आतंकवादाशी जोडलं। 17 वर्षाच्या नंतर आज संपूर्ण देश, साधू संत आजच्या निकालाची वाट पाहत आहे।